तू काय कर मला विस्तारानं सांग. असं अर्जुन म्हटल्यानंतर देव त्याचं उत्तर देण्याकरता प्रवृत्त झालेले आहे. देव म्हणतात अर्जुना, अरे तुला काय वाटतं हा आपला पहिलाच जन्म आहे का? माझा पण आणि तुझा पण नाही. अरे या अगोदरही तुझे आणि माझे अनेक जन्म होऊन गेलेत, पण त्या सगळ्या जन्मांना तू जाणत नाही आणि मी जाणतो. का जाणतो? याला का कळत नाही ते जन्म, याचे सविस्तर विश्लेषण भगवंताने समोर केलेलं आहे. परंतु या श्लोकामध्ये फक्त एवढं सांगितलेलं आहे, माझे आणि तुझे जन्म अनेक जन्म होऊन गेले. आपल्याला हे आपल्या व्यवहारामध्ये चालत असताना अशा अनेक शंका येतात ना, बाबा ते तर पंढरपूरची वारी करतात, जप करतात, सगळं करतात आणि मग त्यांच्या वाटेला दुःख काय येतं? आणि हे तर दारू पितात, वैश्यगमन करतात, चोऱ्या करतात, हे सगळं करत असताना हे एवढं सुखात का जगतात? तर त्याचं कारण आहे त्यांनी मागं लावलेले दिवे. पूर्वी ज्यांनी जसे कर्म केलेले त्यानुसार काय ईश्वर आपल्याला फळ देत असतो, म्हणजे याच्याकरता पूर्वजन्म मानावा लागतो. आता ज्या नास्तिकीच्या अवलंदी पूर्वजन्म आणि पुनर्जन्मच मानत नाही, त्यांचा हा विषयच नाही. त्यांना म्हणजे पुनर्जन्म न मानणारे जे व्यक्ती यांना हे उत्तर पटाजोगं नाही. पण जे माणसं वैदिक संस्कृतीला मानतात, पुनर्जन्माला मानतात, सनातन पद्धतीला मानतात, त्यांना ज्या अनेक शंका उत्पन्न होतात ते एकच उत्तरात भेटतात, पूर्वीच्या जन्मीचं त्याचं कर्म. असं आपल्याला अनेक ठिकाणी उत्तर देताना भेटतं. पण पुनर्जन्म मानावाच का? पुनर्जन्म जर नाही म्हटलं तर काय प्रॉब्लेम काय आहे? कारण विरोचनाचा एक सिद्धांत आहे, भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमन ह कुत. भस्मीभूत झालेला देह त्याचं पुन्हा आगमन कसं होईल? तो पुन्हा कसा येईल? जर एकदा आपलं 3.5 हाताचा देह जाळून टाकला की तो पुन्हा येतो या म्हणण्याला काही अर्थ आहे का? नाही. ह्या बोलण्यात काही अर्थ नाही. असं वैज्ञानिक दृष्टीने बघितलं वा जर कधी एकदम नास्तिकाच्या चारवाकाच्या दृष्टीने बघितलं तर आपल्याला बरोबर पण वाटत. म्हणून मला त्यांचे सिद्धांतच वेगळं असतं. त्यांचे सिद्धांत असे असतात, ऋण करावं, मस्त आराम करावा आणि न ऋण फेडता काय मरावं. कोण पुन्हा जन्माला येणार आहे, कोण फेडणारे, असे त्यांचे काय असतात विचार असतात. म्हणून त्यांचं मते बाबा भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमन ह कुत. भस्मीभूत झालेला देह पुन्हा जन्माला येत नाही, पुन्हा येत नाही. आणि जर पुन्हाच येत नाही तर महाराज खूप मोठ्या आपल्या पुढे शंका येतील. जर आपण पुनर्जन्मच मानला नाही तर आपल्या पुढं एक दोन दोष येतात. एक, आपण जे भोग भोगतोय ते पूर्वी केल्या वाचून भोगतोय आणि आता जे कर्म करतोय ते भोग न देता नष्ट होईल. यालाच काय म्हणतात शास्त्रामध्ये, याला नाव दिलेले, आठवणार नाव, पण त्याला एक विशिष्ट नाव दिलेले, अभ्युदय आणि आठवण. ठीक आहे. तर आपण जे कर्म करतोय ते फळ न देता संपून जाईल. जर एखाद्याने खूप चांगलं कर्म केलं, खूप लोकांना दान धर्म केला आणि कालांतराने तो मेला तर त्याला त्याचा काय फायदा झाला? नाही, काहीच फायदा झाला नाही. बाबती काय झालं? नष्ट झालं. असा दोष येईल जर पुनर्जन्म मानला नाही तर. आणि एखादा जर कधी आता एखादा भोग भोगतोय, चांगला भोग असो वा कनिष्ठ भोग असो, जो भोग भोगतोय ते भोग कशाच्या आधारावर भोगतोय हा एक दोष येतो. म्हणजे पुनर्जन्म मानला पाहिजे, म्हणजे ह्या दोषाची काय होती? निवृत्ती होते. आणि सगळ्यात मोठा दोष हा येतो की ईश्वरावर म्हणजे हा चेहरे पाहून काम करतो, असं एक काय येऊ शकतो, आरोप येऊ शकतो. म्हणजे हा भेद करतो बाबा, जेव्हा जेव्हा भेद करतो, याला गरीब केलं, याला श्रीमंत केलं, याला काय सगळे हातपाय वगैरे व्यवस्थित दिले, एकाला पांगळ केलं, लंगडं केलं वगैरे वगैरे, एखाद्या लोक कमी दिलं, असा काय ईश्वराला काय येईल आपल्याला आरोप येईल. पण पुनर्जन्म जर मानला तर हे आरोप कोणत्यावर येत नाही. म्हणून पुनर्जन्म मानावा लागतो. अर्जुनालाही अगोदर माहित नसावं की पुन्हा जन्म होतो आणि पुन्हा माणूस जन्माला येतो, पूर्वीच केलेलं बघतो, असं काही माहित नसावं. म्हणून अर्जुनाने ती काय केली? शंका केली. त्या शंकेचं उत्तर देताना देव म्हणतात, अर्जुना तुझे आणि माझे या अगोदर बरेचसे जन्म होऊन गेले, एक दोन नाही, अनेक जन्म होऊन गेले. म्हणजे किती जन्म झाले याचा गणित नाही. म्हणून इथं काय बहुनी जन्मानी व्यतीतानी, बहुनी जन्मानी व्यतीतानी असं भगवंताने काय घेतलेले पद घातलेले. अनेक जन्म होऊन गेले. किती होऊन गेले नेमका आकडा नाही सांगितलं. कारण अर्जुनाचे आणि देवाचे या कल्पात किती अवतार झाले, मागल्या कल्पात किती अवतार झाले, याचं गणित शास्त्राने ठेवलेले थोडंफार, पण संपूर्ण नाही. त्याला गणित नसल्यामुळं इथं बहुनी म्हटलेले फक्त.
माऊली त्याच्यावर विस्तार करतात, विश्लेषण करतात. माऊली म्हणतात, तो श्रीकृष्ण म्हणती पंडसुता, तो विवस्वतो जय होता, तै आम्ही नसो ऐसी चित्ता, भ्रांती जरी तुझ. पंडसुता, हे अर्जुना, जर तो विवस्वत म्हणजे सूर्य ज्या वेळेला जन्माला आला होता त्यावेळेस आम्ही नव्हतो असं जर तुला वाटत असेल तर तू भ्रमाती, जागा हो, झोपी देतो अजून. अरे अर्जुना, तो सूर्य जेव्हा जन्माला आलता तेव्हाही मी होतो आणि तेव्हा तूही होता. तरी तुगा हे नेनसी, पै जन्म आम्हा तुमासी, बहुए गेली परी नस्मरसी आपुली तू. तर अर्जुना, तुला हे कळत नाही की माझे आणि तुझे या अगोदर अनेक जन्म होऊन गेले, परी बहुए गेली परी ते नस्मरसी आपुले तू. आपले जे जन्म म्हणजे तुझे जे जन्म होऊन गेले ते जन्म तुला आठवत नाही. तसंही अर्जुनाचा आणि देवाचा एक अवतार अगोदरचा प्रसिद्ध होताच, नर नारायणाचा. बद्रिकाश्रमामध्ये जे तपश्चर्या करतात असे नर नारायणाचा एक अवतार देवाच्या अगोदरचा प्रसिद्ध होता, म्हणजे त्याही काळात प्रसिद्ध होता की अर्जुन आणि देव नर नारायणाच्या रूपाने अवतीर्ण झाले होते बद्रिकाश्रमामध्ये. ते तपश्चर्या करतात वगैरे वगैरे अशी मान्यता तेव्हाही होती. पण तरीही अर्जुनाला त्या गोष्टीचा विसर पडला म्हणा, किंवा त्याला मान्य नसावं म्हणून माऊली म्हणतात, अर्जुना, तुझे आणि माझे अनेक जन्म होऊन गेले, परंतु ते तुला तुझे जन्म आठवत नाही. परंतु माझं तसं नाही, मला माझे सगळे जन्म आठवतात. का? मी जेणे जेणे अवसरे, जे जे होऊन अवतरे, ते समस्त ही स्मरे धनुर्धरा. धनुर्धरा, हे अर्जुना, मी जेणे जेणे अवसरे, मी ज्या ज्या वेळेला जे जे होऊन अवतरे, जे जे होऊन अवतीर्ण झालो, ते समस्त ही स्मरे धनुर्धरा. ते मला संपूर्ण आठवतं. मी कधी जन्माला आलो, किती तारखेला आलो, माझे आई वडील कोण होते, आणि पुन्हा मी किती दिवस काल या पृथ्वी क्षेत्रावर राहिलो, कधी गेलो, हे मला सगळं आठवतं. का आठवतं रे देवा? तुला का आठवतं, आम्हाला का आठवत नाही? कारण साहजिक शंकाच ना, जर आपले अनेक पूर्वी जन्म होऊन गेलेले, आता विचार करा, जर आपण आज झोपलो आणि दुसऱ्या दिवशी झोपेतून उठलो, की आपल्याला आपण काल काय काय केलं होतं सगळं आठवतं की नाही? आठवतं. मी काल वावरात गेलो, हे केलं, ते केलं, वगैरे वगैरे सगळं आपल्याला आठवतं. पण त्याचप्रमाणे हा मृत्यूचा सोहळा आहे, मरायचं आणि दुसऱ्या शरीरामध्ये काय आपल्याला पुन्हा जन्माला यायचं, पण आपल्याला मागल्या जन्मातलं का आठवत नाही? याचं एक कारण आहे महाराज. ज्यावेळेस आपल्या मेंदूवर म्हणा किंवा बुद्धीवर म्हणा जेव्हा अतिशय आघात होतो, तिला सहन न होण्याजोगा आघात होतो, त्यावेळेस आपण काय मागलं विसरत असतो. तुमच्या जीवनात तुम्ही बरेच लोक बघितले असतील की ज्यांना मागलं काय आता आठवत नाही. माझा एक मित्र होता केदार म्हणून, त्या महाराजांचं आजोबा एक वेळेस गाडी बैलात बसलेले होते, आणि गाडी बैलात बसलेले असताना त्या बैलाने काहीतरी साप वगैरे बघितला, ते दचकला आणि त्याने अशी उड्या मारल्या, तर ही उलटी झाली. त्यांची जी मांडी घातलेली होती ती तशीच राहिली आणि खाली गेली. तर त्यांचं जे डोकं होतं ते असं आदळत 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 बरेच टाइम केलं. नंतर त्यांनी मांडी सोडली, ते खाली पडली. पण नंतर जेव्हा त्याला ट्रीटमेंट वगैरे केली तर त्यांना मागं काहीच आठवत नव्हतं. आपण कोण आहे, आपले पोरं कोण आहे, नातू कोण आहे, हे काहीच आठवत नव्हतं. म्हणजे काय, डोक्यावर जर कधी आघात झाला तर आपल्याला मागं आठवत नाही. तसंच मृत्यूच्या वेळेला आपल्यासोबत होतं महाराज. ज्यावेळेस आपण मरतो त्यावेळेस आपल्या शरीरावर खूप मोठा आघात होतो, म्हणून आपल्याला काय केलेलं आहे हे काही आपल्याला आठवत नाही. आणि पुन्हा जेव्हा आपण आईच्या गर्भवासात येतो त्यावेळेस आपल्याला काय खूप मोठा एक आघात होतो जन्माचा, आणि त्यावेळेला आपण काय सगळं विसरून जातो. बरेच जणांची असंही म्हणणं आहे की गर्भात आहे तोपर्यंत आपल्याला सगळं आठवतं, मागल्या जन्मातलंही आठवतं, मी कोण होतो, काय होतं, सगळं आठवतं. आणि त्यावेळेला तो देवाकडे प्रार्थनाही करतो, मला या दुःखातून काय कर, वेगळं कर. अशी बऱ्याच जणांची मत आहे. काही जणांचं म्हणणं आहे की बाबा मेल्यानंतर मरणाच्या आघाताने विसरतो, काही म्हणतात जन्माच्या आघाताने विसरतो. पण हे खरं आहे की आघाताना माणूस काय करतो, विसरतो. जन्माच्या असो वा मरणाच्या असो. अशीही तुम्हाला काही उदाहरणं दिसतील की काही मुलं जन्माला आली आणि त्यांनी पूर्वीचं मागची एक 4-2 वर्षापूर्वी पेपरमध्ये झालं होतं, तेव्हा एक मुलगा जन्माला आला आणि 6-7 वर्षाचा मुलगा असताना त्याने मला सांगितलं, मला इथं का आणलं म्हणे, मला माझ्या घरी नेऊन घाला. म्हणजे कुठं नेऊन घालायचं, तुझंच घरी नाही म्हणे. माझ्या आईचं नाव हे, माझ्या वडिलाचं नाव ते, माझ्या पत्नीचं नाव हे, माझ्या मुलाचं नाव ते, आणि मला असं असं मारलं गेलं, हे त्यांना सगळं सगळं कबूल केलं. नंतर पोलीस इन्क्वायरी बसून त्याला त्याच्या घरी नेण्यात आलं, तर सगळं काय त्याचं घर वगैरे सापडलं. म्हणजे असे आपल्याला काही प्रसंग दिसतात की बाबा त्याला पूर्वी जन्मातलं आठवतं. अनेक तुम्हाला बरेचसे जण असे लहान लहान मुलं दिसतील, बाबा लहान लहानच आहे
परंतु त्यांना श्रीमद भगवद्गीता संपूर्ण मुखोद्गत आहे. काही काही महाराज नीट बोलता येत नाही पोरांना. 4थी-5वीचे विद्यार्थी ज्ञानेश्वरी कंठ असते. म्हणजे हे का घडतंय? त्याचं कारण त्यांनी पूर्वी जन्मात केलेली साधना आणि त्यांच्या शरीरावर बुद्धीवर जास्त आघात न झाल्यामुळं त्यांना ते काय विसरता आलं नाही, ते विसरले नाही आणि पुन्हा तेच घेऊन काय झाली ज्याला मला आले. योगभ्रष्टाचं वर्णन करताना देवाने समोर तिथं तसंच सांगितलेलं आहे की योगभ्रष्ट काय काहीच मागल्या जन्मात केलेली साधना न विसरता पुन्हा त्या साधनेपासून तो तिथून पुढे काय करतो, पाऊलवाट आपली सुरू करतो. म्हणजे पुनर्जन्म आपल्याला का आठवत नाही मागलं, तर त्याचं कारण आहे आपल्या बुद्धीवर काय होतो, आघात होतो. जन्माच्या वेळेला असो, मरणाच्या वेळेला असो, अनेक आपल्या गर्भवासाचं दुःख वगैरे आपण भोगतो, तेव्हा आपण काय करतो, विसरतो आणि विसरल्यानंतर माजल्याने पुन्हा जे करायचं तेच करतो. म्हणजे हे सगळं जे घडतं ते कशामुळे घडतं, आघात झाल्यामुळे बुद्धीवर. परंतु देव म्हणतो हे मला सगळं आठवतं, मी काहीच मागलं विसरत नाही. का नाही विसरत देव? कारण मला हा योनी संभव कोणत्याच जन्मात नाही, हा प्रत्येक जन्मात अयोनी संभव आहे. हा योनीच्या माध्यमातून कधी जन्मालाच आला नाही. रामाच्या अवतारात बघा, अयोनी संभव नाही नव्हे काही श्रमी आणि नामयाचा स्वामी प्रगटला. म्हणजे अयोनी संभव आहे, हा योनीच्या माध्यमातून कधी जन्मालाच आला नाही. म्हणून याला काय झालं नाही, कधी आघातच झाला नाही. आणि आघात झाला पण तर याची बुद्धी उपाधी नाही. आपल्याला जशी बुद्धी असते तशी देवाला बुद्धी नसते. देवाची जाणण्याची जी वृत्ती असते त्याला बुद्धी नाही म्हणत, त्याला माया वृत्तीनं ज्ञान होतं. कोणत्या वृत्तीनं होतं? माया वृत्तीनं. लक्षात ठेवा, ईश्वराला बुद्धी वृत्तीनं ज्ञान होत नाही वा अंतकरण वृत्तीनं ज्ञान होत नाही. ईश्वर जो संपूर्ण जगताला जाणतो ते माया वृत्तीनं जाणतो. का? कारण ईश्वराची उपाधी माया आहे आणि आपली उपाधी कोण आहे? अविद्या आहे. अविद्या म्हणजेच काय? बुद्धी, अंतकरण. मायेच्या एका अंशाला काय म्हणतात? अविद्या म्हणतात. त्यालाच आपण बुद्धी म्हणतो. आणि ईश्वराची जी उपाधी आहे ही समष्टी अविद्येचा समूह, त्या समूहाला काय माया नाव प्राप्त होतं आणि ती माया ईश्वराची काय आहे? उपाधी आहे. त्यामुळे ईश्वराला जेव्हा कोणत्याही वस्तूचं ज्ञान होतं त्यावेळेस त्याला बुद्धीनं नाही होत, मायेनं होतं. कोणत्या माध्यमातून होतं? मायेच्या होतं. नाही, ईश्वर जे काय काम करतो ते स्वतः न करता मायेच्या माध्यमातून करत असतो. आता ही माया काय आहे? किचकट विषय सोडा, पण माया ही एक शक्ती आहे, ईश्वराची शक्ती आहे माया, आणि त्या मायेच्या माध्यमातून ईश्वर काय संपूर्ण काम करून घेतो. तसं ईश्वर कोणतंच काम स्वतः करू शकत नाही, कारण ईश्वर कसा आहे? अविकारी. अविकारी म्हणजे त्याच्या ठिकाणी करण्याचा विकार येत नाही, कर्तृत्व त्याच्या ठिकाणी नाही, भोक्तृत्व ईश्वराच्या ठिकाणी नाही. परंतु आपल्याला जे दिसतं जगत ईश्वराने निर्माण केलं, ईश्वर जगताचं पालन करतो, ईश्वर जगताचा संहार करतो, ते सगळं कोण करत असते? माया, आदिशक्ती. ज्याचं संतांनी वेदांतामध्ये फार विस्ताराने मायेचं वर्णन आलेले. माया असं एक स्वतंत्र विषय, पण म्हणजे दिवसा सुद्धा माणसं झोपतात, त्यामुळे तो विषय काढतो मायेचा आणि पुढे चालतो, कारण पुढल्या श्लोकात माया आपल्या येणारच आहे. तर ईश्वर म्हणतो, देव म्हणतात मी ती विसरत नाही. मी जेणे जेणे अवतरे मी जेणे जेणे अवसरे जे जे होणे अवतरे ते समस्त स्मरे धनुर्धरा. मला ते सगळं आठवतं मागलं, कारण माझ्या बुद्धीवर कधी आघात झाला नाही. नाही, मी योनीतून आलो नाही म्हणून म्हणा, किंवा मला बुद्धी नाही. मला जी जाणण्याची वृत्ती ती माया वृत्ती आहे आणि ती स्वतःच कशी आहे? शुद्ध आहे, म्हणून तिच्यावर आघात होत नाही. पुढे चला. अजोपि सन्निवी आत्मा भूतानामीश्वरोपि सन प्रकृतीं स्वामधिष्ठाय संभवाम्यात्मा मायया. अहम म्हणजे मी, अजह अव्यात्मा सन अपि. मी अजह, अजह म्हणजे न जन्मणारा. ईश्वर कसा आहे? न जन्मणारा. ईश्वर कधी जन्माला येत नाही. जन्माला कोण येत असतं? जीव. म्हणजे अजह च अव्यात्मा म्हणजे नष्ट न होणारा, जन्माला न येणारा आणि नष्ट न होणारा. सन असून सुद्धा, अपि असून सुद्धा. अजून कसा आहे? भूता आणि ईश्वर सन अपि, संपूर्ण भूतांचा ईश्वर असताना सुद्धा. संपूर्ण भूत, ईश्वर म्हणजे काय? नियंत्रक शक्तीला काय म्हणतात? ईश्वर म्हणतात. जी संपूर्ण भूताचं काय करते? नियंत्रण करते. अंततिष्ठ नियमित तेनांतर्यामितां व्रजेत. आत बसून जो नियमन करतो त्याला काय म्हणतात? अंतर्यामी म्हणतात, त्याला ईश्वर म्हणतात. तो ईश्वर कसा आहे? सर्व भूतानामी ईश्वर सन अपि, संपूर्ण भूतांचा ईश्वर असून सुद्धा. म्हणजे देव अजह अपि म्हणजे न जन्मणारा असून सुद्धा, अव्यात्मा नष्ट न होणारा असून सुद्धा, सर्व भूतांचा ईश्वर असून सुद्धा
स्वाम प्रकृतीम अधिष्ठाय, स्वतःच्या प्रकृतीचा आश्रय घेऊन व वश करून आत्ममाया संभवामी, म्हणजे हा ईश्वर काय करतो, स्वतःच्या प्रकृतीला अधीन करतो. आपण जिला माया माया म्हटलो मागं, तिला सिद्ध काय म्हटलेलं आहे, प्रकृती म्हटलेलं आहे. सांख्याच्या मतात मायेलाच काय म्हणतात, प्रकृती म्हणतात. शास्त्रकाराने वेगवेगळे नाव दिलेले एकच तत्व. माया म्हणा, दोनपद लक्ष म्हणा, वा प्रकृती म्हणा, अजून बरेच नाव आहे मायाला. काय स्वाश्रया स्वविषया म्हणा, किंवा अनेक नाव आहे, आता आठवण नाही सगळे नाव, पण बरेच नाव आहे मायेला. आपापल्या शास्त्रकाराने या मायेला वेगवेगळे नाव दिलेले. तर सांख्यांच्या मतामध्ये काय म्हणतात, प्रकृती मायेलाच प्रकृती म्हणतात. मग देव म्हणतो स्वाम प्रकृती, म्हणजे ही प्रकृती कोणाची, माया कोणाची आहे, माझी, लोकाची नाही. माझी माया अधिष्ठाय, स्वाधीन करून, तशी ती ईश्वराच्या अधीनच असते, पण तरी तो स्वाधीन करतो. आणि काय आत्ममाया म्हणजे माझ्या मायेच्या योगाने संभवामी, मी काय होतो, संपूर्ण लोकांना दिसण्यास योग्य होतो. म्हणजे काय होतो, प्रगट होतो, जन्मतो नाही. म्हणून देवाचा जन्मदिवस नसतो. काय असते, देवांचा अवतार असतो. आपण काय म्हणतो, देव अवतीर्ण झाले. अवतीर्ण होणं वेगळं आणि जन्माला येणं वेगळं. स्वतंत्र विषय, खूप छान विषय. जन्माला कोण येतं आणि अवतीर्ण कोण होतं. अवतीर्ण होण्याकरता जो माणूस अगोदरच अस्तित्वात आहे तोच माणूस काय होऊ शकतो, प्रगट होऊ शकतो. जो माणूस अगोदर नाही तो काय होऊ शकतो, जन्माला येऊ शकतो. म्हणजे वस्तूच्या उत्पत्ती करता प्राग अभावाची आवश्यकता असते, परंतु ईश्वराचा प्राग अभाव कधीच नसतो. म्हणून ईश्वर काय होतो, प्रगट होतो. म्हणून कधीच म्हणायचं नाही देव जन्माला आला म्हणून. देव जन्माला येत नाही, कारण तो कसा आहे, अजह म्हणजे न जन्मणारा, न मरणारा, सर्व भूतांचा ईश्वर असून सुद्धा मी माझ्या मायाला अधीन करून माझ्या मायेच्या योगाने संभवामी, अवतीर्ण होतो, प्रगट होतो, संपूर्ण भूताला दिसण्यास योग्य होतो. म्हणजे ईश्वर नाही कधी असं नाही, ईश्वर सदैव आहे, परंतु मग दिसत का नाही हो, कारण तो दिसण्यास योग्य नाही. आता रामाच्या समकालीन जे महात्मे होऊन गेले, जे सामान्य लोक होऊन गेले, त्यांना राम प्रत्यक्ष डोळ्याला गोचर झाले, दिसले, परंतु आपल्याला राम दिसतात का, नाही. भगवान श्रीकृष्णाच्या वेळेस जे लोक होते त्यांनी भगवान श्रीकृष्णाला बघितलं, पण आताही भगवान श्रीकृष्ण आहे, आताही राम आहे, पण आपल्याला का दिसत नाही, कारण आपल्याला दिसण्याला ते योग्य अजून झालेली नाही. पांडुरंग परमात्मा आहे, पाहू शकता. तर काय ईश्वर म्हणतो, मी अजह आणि अव्यय आत्मा सन अपी असून सुद्धा, सर्वभूता आणि ईश्वर सन अपी, सर्वभूतांचा ईश्वर असून सुद्धा स्वतःच्या मायेला स्वाधीन करून मायेच्या योगानेच काय होतो, जन्माला येतो. म्हणून हे आगवे मागील मज आठवे, मी अजूही परिसंभवे प्रकृती गुणे, मी अजूही प्रकृती गुणे संभवे, म्हणून मागील मज आठवे. आता वरच्या ओळीत म्हटलं ना माऊली की बाबा अर्जुना तुला काही आठवत नाही मागलं, पण मला सगळं आठवतं. पण का आठवतं देवा तुला, तर त्याचं उत्तर माऊली देतात. माऊली म्हणतात, मी अजूही प्रकृती गुणे संभवे. मला खरं म्हटलं तर जन्म नाही, तुम्हाला जन्माला यावं लागतं, कारण तुम्ही दिवी लावलेली, मी काही दिवी लावलेली नाही, मी कोणतंच कर्म केलेलं नाही, म्हणून मला जन्माला येण्याची काही गरज नाही. मी आज आहे तरी सुद्धा जन्माला येतो, म्हणून मी आज असून प्रगट होतोय. मी खरं म्हटलं तर जन्मालाच येत नाही, नुसतं काय होतोय, प्रगट होतोय. म्हणून मागलं मी विसरत नाही, आणि म्हणून मला मागलं सगळं काय होतं, आठवतं. म्हणून हे आगवे मागील मज आठवे, मी अजूही परिसंभवे प्रकृती गुणे, मी अजूही प्रकृती गुणे संभवे, म्हणून मागील मज आठवे. म्हणून मला मागलं सगळं काय होतं, आठवतं. म्हणून मला देवाच्या डिक्शनरीत विसरणं हा शब्दच नाही. तुम्ही कोणतंही काम, कोणतंही पाप केलेलं असतं, त्या किती काही अंधारात करा, ते देवाला दिसत नाही असं नसतं. म्हणून लोक बसून लपवण्याकरता पाप अंधारात करतात, पण तसं काही नसतं. देवाला पाप अंधारातही दिसतात, कारण तो सर्वत्र आहे आणि कधीही न विसरणार आहे. देव विसरत नाही महाराज, कधीच विसरत नाही. जसं आपण इंटरनेट, आपलं इंटरनेटवर काही जर माहिती टाकली आणि कितीही वर्षानंतर चेक केली तर ती जसं विसरत नाही, ते सगळं तसं सांगतं. आपल्या डोक्याचं वेगळं असतं. आपण काही पाठ केलं तर 4-8 दिवसांना विसरून जातो, पण मग देवाचं तसं नाही महाराज, विसरतच नाही. मागील माझं सर्व आठवे, मला मागलं सगळं आठवतं. का, कारण मी अज आहे. अज म्हणजे न जन्मणारा,
परंतु प्रकृतीच्या योगाने जन्माला आलेलो असल्यामुळं मला मागलं सगळं आठवतं. माझे अव्यत्व तरी नसे, परी होणे जाणे एक दिसे, हे प्रतिबिंब मायावशे माझ्याच ठाई. माझे अव्यत्व तरी नसते. माझं अव्यत्व म्हणजे अविनाशीपणा, अविनाशी अविनाशिता तरी नसे, ती नष्ट होत नाही. अविनाशिता म्हणजे नष्ट न होण्याची जी स्थिती, त्याला काय म्हणतात? अविनाशिता म्हणतात, अविनाशी पण म्हणतात. भगवंत कसा आहे? अविनाशी आहे. तो नष्ट होतो का? नाही, तो नष्ट होणारा नाही. जन्माला कोण येत असतं? जे नष्ट होतं ते. आणि नष्ट कोण होतं? जे जन्माला येतं ते. महाराज, देव जन्मालाही होतो, नष्टही होतो, तरी सुद्धा अविनाशी, नष्ट नाही होत. ज्ञानोबा तेच म्हणतात, माझे अजत्व तरी नसे, माझं अविनाशीपणा तर नष्ट होत नाही, परी होणे जाणे एक दिसे. परंतु मी अवताराला येतानाही दिसतो. लोक म्हणतात ना, नंदाचं पोरग आहे, नंदाचं पोरग आहे, किंवा इकडं राम अवतारात म्हणा, कोणत्या अवतारात म्हणा, याचा मुलगा आहे, त्याचा मुलगा आहे, जन्माला येताना आपल्याला देव दिसतो. पुन्हा त्या संपूर्ण जेव्हा रामायणाचं युद्ध वगैरे झालं त्यावेळेस देव गेले, शरीर त्यागलं, असंही काय म्हणतात, बोललं जातं. शरीर त्यागून देवाने दिव्य शरीर धारण करून स्वर्गाला, वैकुंठाला गेले. म्हणजे देव येताना आणि जाताना आपल्याला दिसले. परंतु देव म्हणतात, मी माझा अविनाशीपणा नष्ट न होता मी होताना आणि जाताना दिसतो लोकांना. लोकांना वाटतं देव जन्माला आले, लोकांना वाटतं देव गेले किंवा मेले म्हणा. आपल्याकडे मेले म्हणतात, मोठ्या करता गेले म्हणावं लागतं, एवढाच फरक आहे. तर होताना जाताना मी दिसतो. ते कशामुळं? तर ते प्रतिबिंब मायावशे माझ्याच ठाई. देव म्हणतात, ते मायावशे, मायेच्या योगाने माझ्याच ठाई प्रतिबिंब. ते प्रतिबिंब आहे, ते मी नाही, ते माझं खरं स्वरूपच नाही. कारण आपण जे देवाचं स्वरूप मानतो, चतुर्भुज म्हणा किंवा कृष्ण रूप म्हणा, हे देवाचं खरं स्वरूप नाही महाराज. हे सोंग आहे, त्याचं नाटक आहे. जसं आपण पिक्चर मध्ये बघतो की एखाद्या हिरोने संन्यासाचं रोल घेतलं आणि दुसऱ्या पिक्चर मध्ये त्याला 2-2 बायका दाखवतात. म्हणजे हे काय असतं? सोंग असतं. तो कधी संन्यासी होऊ शकतो, कधी संसारी होऊ शकतो, कधी ब्रह्मचारी होऊ शकतो, म्हणजे काही होऊ शकतो. कारण काय ते सोंग आहे. तसंच हे देवाने सोंग घेतलेलं आहे. आणि सोंग येणं जाणं काही विशेष नाही ना, कोणतंही सोंग माणूस कधीही घेऊ शकतं. तसं देवाने हे अवताराचं काय घेतलेलं आहे? सोंग घेतलेलं आहे. त्यालाच माऊलीने काय म्हणलेलं आहे? प्रतिबिंब. प्रतिबिंब म्हणजे काय? जसं की तुम्ही आरशा पुढे गेले की आरशात तुम्हाला तुमचा चेहरा वगैरे दिसतो ना, तर त्याला काय म्हणतात? प्रतिबिंब. आणि आरशात जो बघतोय त्याला काय म्हणतात? बिंब. काय म्हणतात? बिंब. बिंबाचा आरशात जे पडलं ते प्रतिबिंब, आणि ज्याच्या योगाने पडलं ते काय? आरशा. अशी ही त्रिपुटी असते, हे प्रतिबिंब आहे. तुम्हाला जे चतुर्भुज देवाचं रूप दिसतं, वा कृष्ण रूप दिसतं, राम रूप दिसतं, नरसिंह रूप दिसतं, हे जे सगळे रूप आहे देवाचे, हे देवाचं काय आहे? प्रतिबिंब आहे. आणि यात मूळ स्वरूप काय आहे? वेगळं आहे किंवा आत आहे म्हणा. हे प्रतिबिंब मायावशे माझ्याची ठाई. हे प्रतिबिंब आहे आणि हे माझ्याच ठिकाणी आहे. कारण माया ही माझ्याच ठिकाणी राहते, आणि मायेच्या योगाने जे प्रतिबिंब निर्माण झालं ते कसं आहे? माझ्याच ठिकाणी आहे. माझी स्वतंत्रता तरी न मोडे, परिकर्माधीनो ऐसा आवडे, तेही भ्रांती बुद्धी तरी घडे, एरवी नाही. माझी स्वतंत्रता तरी न मोडे. आता देव जन्माला येतोय, देव जातोय, हे आपल्याला दिसतंय की नाही? मग जो जन्माला येतो आणि जो मरतो तो स्वतंत्र आहे असं कसं म्हणता येईल? कारण जन्माला येणार माणूस स्वतंत्र असू शकतो? सोडा महाराज, स्वतंत्र नाही राहू शकत. कारण ज्याचं जन्माला येणंच त्याच्या हातात नाही आणि मरणच त्याच्या हातात नाही, त्याला स्वतंत्र म्हणण्यात काही हरकत नाही. जरी आपण स्वतंत्र भारताचे नागरिक म्हणून मिळवत असलो तरी स्वतंत्र नाही. हा, देशाच्या दृष्टीने आपला देश स्वतंत्र असेल, परंतु आपण स्वतंत्र नाही. आपण पराधीनच आहो. आपण जे पूर्वी केलेले कर्म त्याच्या अधीन आहो, आपल्या इंद्रियाच्या अधीन आहो. बऱ्याच जणांची सत्ता चालते आपल्या पुढे सांगतात. तर स्वतंत्रता तरी न मोडे, परिकर्माधीनो ऐसा आवडे, तेही भ्रांती बुद्धी तरी घडे, एरवी नाही. देव म्हणतात, माझी स्वतंत्रता तरी न मोडे. माझं स्वतंत्रता जी आहे ती मोडत नाही, ती नष्ट होत नाही. परिकर्माधीनो ऐसा आवडे, परिकर्माधीनो ऐसा आवडे. आणि लोकांना बघताना असंही वाटतं की हा कर्माच्या अधीन आहे, यानं काहीतरी कर्म केला असं म्हणून दुःख भोगतोय. आता भगवान श्रीकृष्णाचं चरित्र तुम्ही बघा ना. देवाला 16,108 पत्न्या,
आणि जवळपास सगळ्या पत्न्यांकडून देवाला 8 मुलं आणि 1 मुलगी, 7 मुलं आणि 1 मुलगी का 8 मुलं आणि 1 मुलगी अशी संतती सगळ्याकडून प्राप्त झालेली होती. परंतु जामवंती नावाची जी देवाची एक पत्नी होती, जामवंताची मुलगी, तिला संततीच नव्हती. तर तिच्या प्राप्तीकरता तिला संतती व्हावी म्हणून देवाने भगवान शंकराची काय केली, कठोर उपासना केली. आणि महाराज म्हणतात देवाला उपासना करत असताना एक दिवशी एक कमळाचं फुल कमी पडलं. देवाचा नेम असेल काय 11,000 12,000 काहीतरी फुलं ती देवाला दररोज अर्पण करायची. आणि एक कमळाचं फुल कमी पडलं तर मग आता मांडी मोडात उपासनेचा नेम मोडन म्हणून मग विचार केला, माझे जे सगळे भक्त आहे ते मला काय म्हणतात, कमलाक्षा म्हणजे कमळासारख्या डोळ्याच्या. माझा डोळा कसा आहे, कमळाचा आहे, कमळासारखा आहे. म्हणून मला देवाने डोळा काढला आणि भगवान शंकर ज्योतिर्लिंगावर काय केला, ठेवला. भगवान शंकराने प्रसन्न होऊन त्याला काय जामवंतीला मुलगा दिला. त्याला साम नाव, काय साम त्याचं नाव आहे. तो सगळ्या यदुवंशाच्या नाशाला काय झाला, कारण झाला. कारण भगवान शंकराने सांगितलं होतं हा जो मुलगा असेल हा माझा अंश असेल. आणि भगवान शंकरचा अंश म्हटल्यावर त्यांना नाश नाही करावा हे शक्य आहे का. तर त्यांना काय करला संपूर्ण, म्हणजे आपण हे जेव्हा बघितलं तेव्हा काय वाटतं आपल्याला, बाबा देवाच्या नशिबात मुलगा नाही, परंतु त्याने तपश्चर्या करून महादेवाकडून काय केला, मुलगा कमवला, मिळवला. म्हणजे कर्माच्या आधीन देव हे आपल्याला दिसतो भासतो, हो की नाही. चरित्राचं चरित्र जर बघ, परंतु माऊली म्हणतात तसं नाही. तेही भ्रांती बुद्धी तरी घडे एरवी नाही. भ्रांती बुद्धी जर एखाद्याची असेल तर त्याला असं वाटू शकतं की बाबा देव कर्माधीन आहे, स्वतंत्र नाही, पराधीन आहे असं वाटू शकतं. परंतु नाही, ज्याच्या बुद्धीतली भ्रांती निघून गेलेली तो असं कधीच म्हणू शकत नाही का देव कर्माच्या अधीन आहे. महाराज ज्याने कर्म निर्माण केलं, कर्माचे ज्यानं सिद्धांत निर्माण केले, तो कर्माच्या अधीन राहील का, नाही. कर्माच्या अधीन कर्म निर्माण करणारा कसं करू शकतो. म्हणून देव कर्माच्या अधीन नाही. की एकच दिसे दुसरे, माऊली त्याच्या करता दृष्टांत देतात की एकच दिसे दुसरे ते दर्पणाचे आधारे, एरवी काय वस्तू विचारे तुझे आहे. की एकच दिसे दुसरे ते दर्पणाचे आधारे, एरवी काय वस्तू विचारे तुझे आहे. दृष्टांत आहे. दृष्टांत आहे, कल्पना करा आपण सकाळ सकाळी उठलेलो आहे, मुखशालन वगैरे केलं, दंतधवन झालेले आणि आंघोळ केली ना आरशा पुढे जाऊन काय झालो, उभा राहिलो. उभा राहिल्यानंतर आपण एक आणि आरशातला एक. आता विचार करा, आता माझा नाव माऊली आहे तर हा एक माऊली आणि आरशातला एक माऊली, किती झाले, 2. म्हणजे एकच दिसते दुसरे, एकाच आपल्याला काय दिसतं, दुसरं दिसतं. ते दर्पणाचे नाही आधारे. हे कशामुळे दिसतं आपल्याला, दर्पणाच्या आधाराने. दर्पण बाजूला काढलं, आरसा बाजूला काढला की 2 दिसतात का, नाही, मग एकच आहे. परंतु दर्पण आरसा जर मदत असेल तर किती दिसतात, 2 दिसतात. एरवी काय वस्तू विचारे तुझे आहे. आणि जर कधी खरोखर विचार केला, 2 आहे का हो, बिंब आणि प्रतिबिंब 2 वेगवेगळे लोक, 2 वेगवेगळे तत्व आहे का. म्हणजे आरशा समोरचा माणूस एक वेगळा आहे आणि आरशातला माणूस वेगळा आहे का. मग तसं असेल तर याने हात वर केल्यानंतर तो हात वर करतो असं का, त्याने दुसरा हात करून नाही करू, नाही. म्हणजे जर कधी स्वभावाचा विचार केला तर दोन्ही एकच आहे. तसं जरी देवाचे कितीही स्वरूप दिसत असले तर हे काय आहे, प्रतिबिंब आहे. आणि याच्यातलं जे मूळ तत्व आहे ते 11व्या अध्यायात देव सांगणार आहे. म्हणून राहू द्या. की एकच दिसे दुसरे हे दर्पणाचे नाही आधारे, एरवी काय वस्तू विचारे तुझे आहे. स्वभाव जर कधी खरोखर विचार केला तर ते दोन व्यक्ती नसताना काय असते, एकच असते. आरशामुळे दिसणारे जे 2 माणसं आहेत ते 2 नसताना काय असतात, एकच असतात. तैसा अमृतची मी किरीटी, परी प्रकृती जय अधिष्ठी, तै साकारपणे नटनटी कार्या लागे. तसं अर्जुना मी कसा आहे, अमूर्त म्हणजे मूर्त स्वरूप नाही. मूर्त म्हणजे काय, मूर्त म्हणजे दिसण्यास योग्य. मूर्त म्हणजे समजा हात असलेला, पाय असलेला, डोळे असलेला, कान असलेला, नाक असलेला, होठ असलेला, डोकं असलेला, हा जो संपूर्ण आपण जो आपल्याला डोळ्यानं दिसतो हे जे शरीर आहे याला काय म्हणतात, मूर्त म्हणतात. पण देव तसा मूर्त नाही मानत. देव कसा आहे, अमूर्त आहे. देवाला खरं स्वरूप नाही. जगात बरेच जे तत्व आहे त्याला स्वरूप नसतं, म्हणजे रूप नसतं. तसे पंच जे विषय आहे त्या हे जे विषय आहे, रूप रस गंध स्पर्श, हे कोणतेच त्याच्या ठिकाणी नाही महाराज. काही वस्तू आहे त्याच्या ठिकाणी एक गुण नाही,
काहीच्या ठिकाणी 2 गुण नाही, काहीच्या ठिकाणी 3 गुण नाही. आता आकाश, आकाश म्हणजे काय? पोकळी, पोकळीच्या ठिकाणी रूप आहे का? नाही. रस आहे का? नाही. गंध आहे का? नाही. फक्त आकाशाच्या ठिकाणी एकच गुण आहे. कोणता? हा, कोणता गुण आहे आकाशाच्या ठिकाणी? शब्द. शब्द आकाशाच्या ठिकाणी आपल्याला दिसतो. शब्द फक्त आकाशाच्या ठिकाणी. पुन्हा आकाशापासून जे निर्माण झालं वायू, वायूच्या ठिकाणी शब्दही आहे आणि स्पर्शही आहे. किती गुण झाले वायूकडं? 2. शब्द, असा आवाज येतो ना आपल्याला वारा वाहत असताना, शब्द आहे वायूकडं. आणि काय आहे? स्पर्श आहे. आपल्याला स्पर्श तो इंद्रियाला जाणवतो. म्हणजे वायूच्या ठिकाणी 2 गुण आहे. पुढे चला, अग्नी. अग्नीच्या ठिकाणी आकाशाचा शब्दही गुण आहे, वायूचा स्पर्शही गुण आहे आणि स्वतःचा रूप गुण आहे. कोणता? रूप. अग्नी आपल्याला नेत्रगोचर होते. वायू दिसतो का आपल्याला? नाही. पण अग्नी दिसते, कारण अग्नी काय आहे? त्याचं कार्य आहे, समोर आहे. अग्नीच्या ठिकाणी 3 गुण. कोणकोणते? शब्द, स्पर्श आणि रूप. पुढे चला, पुढे कोणता आहे? जल. आप ज्याला म्हणतात संस्कृतमध्ये, आपण पाणी म्हणू. पाणी आहे. पाण्याच्या ठिकाणी काय काय आहे? पाण्याच्या ठिकाणी शब्द आहे, पाण्याच्या ठिकाणी स्पर्श आहे. शीत स्पर्श, आपल्याला थंड लागतं ना पाणी, शीत स्पर्श आहे. रूप आहे, जरी आपल्याला कळत नसलं कोणतंही तरी कोणतं तरी रूप आहे. पुन्हा स्वतःचा रस गुण आहे. जर अग्नी तुम्ही तोंडात टाकली तर चव कळते का? नाही. परंतु पाणी तोंडात टाकल्यानंतर गोड, खारट, आंबट कळतं की नाही? म्हणजे पाण्याच्या ठिकाणी काय आहे? चव आहे. पुढे चला, पृथ्वी. पृथ्वीच्या ठिकाणी सगळेच गुण आहे महाराज. रूप आहे, पृथ्वी दिसते. पृथ्वीच्या ठिकाणी रूप, रस आहे, रसही आहे, स्पर्शही आहे, गंधही आहे आणि रूपही आहे. सगळे गुण आपल्या पृथ्वीच्या ठिकाणी दिसतात. हे जे तत्व आहे, यांच्या ठिकाणी काही गुण आहे, काही नाही, कोणत्या ठिकाणी कोणते, कोणत्या ठिकाणी कोणते. परंतु हे जे परमात्मा तत्व आहे ते ह्या सगळ्यांच्या पलीकडे, आकाशाच्या पलीकडे माया आहे आणि मायेच्या पलीकडे हा आहे. म्हणून याच्या ठिकाणी कोणताच गुण नाही महाराज, कोणताच नाही. रूप नाही, रस नाही, स्पर्श नाही, गंध नाही, कोणताच गुण नाही. म्हणून हा काय? अमूर्त आहे. कारण वस्तूचं जे ज्ञान होतं ते ह्या ह्या इंद्रियाच्या द्वारे होतं ना. त्वगेंद्रिय, घ्राणेंद्रिय, नेत्रेंद्रिय, असे हे जे 5 ज्ञानेंद्रिय, ह्या ज्ञानेंद्रियाच्या वाटेत आपल्या काय होत असतं? ज्ञान होत असतं. आणि ज्ञानेंद्रिय आपापल्या विषयाचं ज्ञान करून देत असतं. आणि याच्या ठिकाणी कोणता विषयच नाही, म्हणून ज्ञानेंद्रियाचं ज्ञान करून देऊ नाही शकत. म्हणून हा कसा आहे? अमूर्त. अमूर्त म्हणजे काय? आता ह्याच पदाचा आश्रय घेऊन बरेचसे येडपट लोक म्हणतात की देव अमूर्त आहे म्हणजे मूर्ती पूजा करू नका. हा, तुम्हाला कळत असेल कोण म्हणतात. पण मूर्ती पूजा करू नका त्याचा अर्थ असा नाही का अमूर्त आहे म्हणजे मूर्ती पूजा नाही करायची. अमूर्त म्हणजे दिसण्यास तो योग्य नाही आणि तो दिसण्याकरता मूर्तीचीच पूजा करावी लागते. म्हणून माऊली म्हणतात, मी अमूर्तची किरटी परी प्रकृती जय अधिष्ठी. परंतु जेव्हा मी प्रकृतीचा आश्रय घेतो किंवा प्रकृतीला माझ्या स्वाधीन करतो, आश्रय घेतोच म्हणा. अधिष्ठी शब्दाचा अर्थ आश्रय गोड वाटतो. अधिष्ठी म्हणजे आश्रय घेतो. मी जेव्हा प्रकृतीचा आश्रय घेतो तय साकारपणे नटनटी कार्या लागी, तय कार्या लागी साकारपणे नटनटी. त्यावेळेस मी साकार होतो आणि कार्य करण्याकरता काय सोंग घेतो म्हणा, वेगवेगळे रूप घेतो. सोंगच महाराज. आता माऊलींनी जर सोंग म्हणलेले म्हणून सोडा, नंतर वारकऱ्याला जर म्हटलं की पांडुरंग सोंग घेतो, दगड आणते. तर काय सोंग आहे देवाचे, राम म्हणा, कृष्ण म्हणा, वगैरे वगैरे, हे सगळे देवाचे काय सोंग आहे. मी अमृतची किरटी परिप्रकृती जय अधिष्ठी, ते साकारपणे नटनटी कार्या लागी, ते कार्या लागी साकारपणे नटनटी. त्यावेळेस मी कार्य करता काय वेगवेगळे अवतार घेतो. कधी घेतो देवा अवतार? काय काम पडतं तुला? कधी घेतो अवताराला? अवताराला येऊन काय करतो? ह्या अनेक प्रश्नाचे उत्तर आता समोरच्या श्लोकात आलेले, सगळ्यांच्या पाठी श्लोक. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं भारत. हे भरतवंशामध्ये निर्माण झालेल्या अर्जुना, यदा यदा जेव्हा जेव्हा धर्मस्य ग्लानी भवती, धर्मावर ग्लानी म्हणजे संकट येतं, किंवा अधर्मस्य अभ्युत्थानं भवती, किंवा अधर्माचं आधिक्य वाढतं, शक्ती वाढते, तदा तेव्हा तदा अहम सृजामी आत्मनः अहम सृजामी, तेव्हा मी काय होतो? जन्माला येतो किंवा प्रगट होतो. कधी देव जन्माला येतात? जेव्हा धर्मावर ग्लानी येते आणि अधर्म वाढू लागतो. म्हणून देवाला काय म्हणतात? धर्माची ते मूर्ती, पाप पुण्य तुझे. धर्माची काय म्हणतात? मूर्ती म्हणतात. कारण धर्माच्या रक्षणाकरता देव जन्माला येतात आणि
जन्माला आल्यानंतर धर्माचं काय करतात, रक्षण करतात. म्हणून देवाला काय म्हणतात, धर्मस्वरूप म्हणतात. म्हणून विष्णू सहस्त्रनामामध्ये जे देवाचे अनेक नाव आलेले, त्यामध्ये देवाचं एक स्वतंत्रच नाव आलेलं आहे, धर्म. धर्म एक देवाचं काय आहे, नाव हे आहे. ते धर्मजात आगवे युगायुगी म्या रक्षावे, हा ओग हा ऐसा ओग हा स्वभावे अध्यासे. जे, कारण की जे शब्दार्थ काय इथं, कारण. धर्मजात आगवे युगायुगी म्या रक्षावे, ही जी धर्म आहे, हा धर्माला म्या युगायुगामध्ये रक्षण करावं असा हा ओगच पडलेला आहे. हे आजकालचं चालत आलेलं आहे, पहिल्यांदाच मी अवतार घेतलाय आणि धर्माचं रक्षण करतोय असं काही नाही. हा ओग पडलेला आहे, ही परंपराच पडलेली आहे की धर्मावर ग्लानी यावी आणि देवाने त्याच्या रक्षणाकरता काय करावा, अवतार घ्यावा. असा हा ओगच आहे, पद्धतच पडलेली. ऐसा ओगा हा स्वभावे अध्यासे, धर्म रक्षणाकरता मी अवतार घ्यावा असा हा ओग पडलेला आहे, परंपरा पडलेली. म्हणून अजत्व परते ठेवी, मी अव्यक्तपणही नाठवी, जे वेळी धर्माते अभिभवी अधर्मोहा. म्हणून अव्यक्त परते ठेवी, माझा जो अजत्वपणा आहे, म्हणजे न जन्माला येण्याचा जो गुण आहे, तो मी बाजूला ठेवतो. अव्यक्तपणही नाठवी, मी अव्यक्त आहे, मी कस काय लोकांना दिसणार, मी कस काय लोकांना मारणार, हेही मी विसरून जातो, हे पण मी सगळं विसरून जातो. आणि जे वेळी धर्माते अभिभवी अधर्मोहा, जे वेळेस अधर्म हा धर्मावर काय करतो, अभिभवी म्हणजे नष्ट करण्याकरता प्रवृत्त होतो. अधर्म जेव्हा धर्मावर भारी भरणार, त्यावेळेस देव काय होणार, जन्माला येणार. बरेच जणांना शंका असते, मग आता काय धर्मावरची लय चांगलं चालू आहे का, अधर्म किती वाढतोय का, देव अवतारला येत नाही का, येत नाही. तुम्ही अजून इतिहास नीट वाचला नाही मग याचा अर्थ. महाराज ज्या वेळेस देवाने अवतार घेतलेला आहे, त्या वेळेची परिस्थिती आणि आजची परिस्थिती जर विचार केला तर खूप फरक आहे महाराज. धर्माला खूप मोठी सध्या सुवर्ण संधी, किती काही धर्माचा विस्तार करा, प्रचार करा, कोणी आडवं येत नाही महाराज. ज्यावेळेस हिरण्यकशिपूला फाडण्याकरता नरसिंहाचा अवतार झाला ना, त्यावेळेस त्या प्रल्हादाला विचारा कशी परिस्थिती होती. तर महाराज, नारायणाची आरती जर घेतली तर सुळावर दिलं जायचं. त्या प्रल्हादाने देवाचं नाव सोडावं म्हणून अनेक प्रयत्न केले स्वतःच्या बापानी, दुसरं कोणी नाही महाराज, स्वतःच्या बापाने मारण्याचा प्रयत्न केला. का, फक्त यांना देवाचं नाव घेऊ नये म्हणून. अशा प्रकारची जेव्हा परिस्थिती, म्हणजे त्यावेळेस म्हणतात की भगवान विष्णूचे, भगवान शंकराचे जेवढे काय मंदिर होते, तेवढे सगळे मंदिर फोडून त्या ठिकाणी हिरण्यकशिपूचे काय झालेले होत्या, मूर्ती प्राणप्रतिष्ठा झालेल्या होत्या. कीर्तनकार महाराज हभप नव्हत्या, हिरण्य भप होत्या. हिरण्यकशिपूचं काय करायच्या, भजन करायचे. पुंडलिक वरदा विठ्ठल नव्हते म्हणत, हिरण्यकशिपू महाराज की जे म्हणायची. अशी परिस्थिती त्या ठिकाणी होती. म्हणजे देव आणि धर्म ही महाराज अशी पचखंड जाऊन पडली होती. फक्त एकच शासन चालवतं, हिरण्यकशिपूचं. आणि त्यावेळेस देवाला सहन न झालं आणि त्यावेळेस काय, ते हिरण्यकशिपूला फाडण्याकरता हाके सरीसी उडी घालून या स्तंभ फोडी, ऐसे कृपावंत कोण माझ्या विठाई वाचून. मग हिरण्यकशिपूला मारण्याकरता प्रल्हादाने आवाज द्यावा आणि देवाने खांबातून प्रगट व्हावं. महाराज, देवाची भक्तवत्सलता हे किती विशेष असेल विचार करा. हिरण्यकशिपूने प्रश्न विचारला, अरे प्रल्हादा, तू म्हणतो ना नारायण नारायण सर्वशक्तिमान आहे, असा आहे तसा आहे तसा आहे तसा आहे, सांग बरं तो कुठं आहे. महाराज, प्रल्हादाने उलटा प्रश्न केला, सांगा पप्पा कुठं नाही म्हणे तू चौकड आहे. काय चौकड आहे, माझ्यात आहे हो, तुमच्यात आहे हो, याच्यात आहे त्याच्यात आहे, अशा चौकडा हात केला. आणि मग महाराज हिरण्यकशिपू म्हटलं, खांबात आहे का, ते म्हटलं हो खांबात आहे. महाराज, यांना माझ्यात तुझ्यात दिलं सोडून. मग खांबात आहे ना हा म्हटला, म्हणजे हा कधी कोणता खांब फोडीन हे देवालाही माहित नव्हतं. म्हणून हिरण्यकशिपूच्या महिलाला 60,000 खांब होती. 60,000चे 60,000 खांब गुरगुर करत होते महाराज. कधी फोडतो, कधी लात मारतो आणि कधी मी बाहेर येऊन याला काय फाडतो. म्हणजे भक्ताच्या रक्षणाकरता म्हणा किंवा धर्मावर ग्लानी येते तेव्हा देव कशाही माध्यमातून अवतीर्ण होतात. वा कोणताही अवतार घ्या ना तुम्ही. ज्यावेळेस प्रभू रामचंद्राचा अवतार झाला त्यावेळेस ते रावणाचं जे बंड बाळलं होतं महाराज, आपले जे 11 रुद्र, 12 आदित्य, 8 अश्विनी कुमार, हे जे 36 कोट देव आहे, 33 कोट,
देव जे आहे म्हणजे देवता आहे, 33 प्रकारचे जे देवता आहे हे काय त्यांनी बंदिश टाकले. महाराज 9चे 9 ग्रह काय पायऱ्यावर खाली पाडले होते. त्यांच्यावर पाय देऊन वर जायचा. शनी महाराज तर महाराज आसनाखाली दाबले होते. एवढं जेव्हा रावणाचं बंड वाढलं त्यावेळेस प्रभू रामचंद्राने अवतार घेऊन रावणाचा काय केला, वध केला. खूप उदंड शक्ती त्यांना कमवली होती आणि खूप त्रास देऊ लागलात महाराज. त्यावेळेस देवाने काय केला, अवतार घेतला. कोणताही अवतार घ्या महाराज, विनाकारण कोणतेच अवतार झालेले नाही. धर्मावर जेव्हा जेव्हा ग्लानी आली तेव्हा तेव्हा देवाने काय घेतले, अवतार घेतले. कोणताही तुम्ही पुराण उचका, आपले 10 अवतार तर प्रसिद्धच आहे. मत्स्य, कच्छ, नरसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण आणि बौद्ध आणि कल्की अजून होणार आहे. तर 9 अवतार आतापर्यंत होऊन गेलेले. पण जेव्हा जेव्हा हे 9 अवतार झाले त्यावेळेस धर्मावर काय झालेली होती, ग्लानी आलेली होती. काही अवतारच्या मध्ये शांतही आहे. बौद्ध अवतार त्यात शांत मानलेला आहे. त्यांनी दुष्टाचा संहार वगैरे नाही केला, पण धर्म प्रचाराचं काम केलं. शून्यवादाने असो, पण देवाने जेव्हा जेव्हा अवतार घेतला तेव्हा तेव्हा धर्मावर काय झाली, प्रचंड ग्लानी आलेली होती. आणि आताच्या परिस्थितीनुसार जर बघितलं तर मला नाही वाटत तेवढी परिस्थिती बिकट अजून तरी आहे. अजून बरं चालू आहे. म्हणजे ज्यावेळेस धर्मावर ग्लानी येते तेव्हा देव अवतीर्ण होतात. येऊन काय करतात अवताराला, ज्ञानावराचे सांगतात. भगवंत म्हणतात, परित्राणाय साधूना विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. साधूना परित्राणाय च दुष्कृताम विनाशाय, साधूंचा परित्राणाय म्हणजे उद्धार करण्याकरता, आणि दुष्कृता म्हणजे दुष्कृत जे माणसं आहे, पापी माणसं जे आहे, विनाशाय त्यांचा नाश करण्याकरता, धर्म संस्थापनार्थाय आणि धर्माची संस्थापना करण्याकरता, अहम युगे युगे संभवामी, मी प्रत्येक युगामध्ये अवतार घेतो. एका युगात जास्तही घेऊ शकतो, पण प्रत्येक युगात एक तरी घेतो. कलियुगातला अवतार कली अवतार आहे. बौद्ध अवतार ही कलियुगातलाच होता. 2 अवतार कलियुगातले आहे. तर प्रत्येक युगामध्ये देव अवतरीण होतात. कशा करता अवताराला येऊन काय करतात, तर साधूंचं रक्षण करतात, दुष्कृतांचा नाश करतात आणि धर्माची पुन्हा संस्थापना करतात. याच्याकरता देव युगायुगामध्ये अवतीर्ण होतात. ते वेळी आपलेने कैवारे मी साकार होऊन अवतरे, मग अज्ञानाचे अंधारे गिळून निघाले. वरल्या उचाला 50व्या. म्हणून अजत्व परते ठेवी मी अव्यक्तपणही नाठवी, जे वेळी धर्माते अभिभवी अधर्म हा. ज्या वेळेस धर्माला अधर्म अभिभवी म्हणजे नष्ट करतो, नाश करू पाहतो, त्यावेळेला मी मी आपलेने कैवारे, मी आपलेनेची कैवारे, आपले जे भक्त आहे, आपले जे आहे, आपले म्हटलेले भक्त म्हणा, वैष्णव म्हणा, असे जे देवाचे भक्त आहे त्या भक्तांचा कैवारा करता, मुक्तते करता मी साकार होऊन अवतरी. मी निराकार स्वरूप माझं सोडून देतो आणि साकार होतो, चतुर्भुज होतो वा दुभुज होतो आणि काय होतो, आकाराला येतो. मग अज्ञानाचे अंधारे गिळून निघाले. मग अज्ञानाचा जे अंधार सगळ्या जगात पसरला होता तो गिळून घालतो. म्हणजे देवाने जेव्हा जेव्हा अवतार घेतला त्यावेळेस अज्ञानाचा नाश करून ज्ञानाचाही काय केलेला आहे, उदय केलेला आहे. आता आपण जो ग्रंथ बघतोय भगवान ज्ञानोबा यांची ज्ञानेश्वरी, त्या ज्ञानेश्वरीचा अधिष्ठान ग्रंथ कोणता आहे, श्रीमद भगवत गीता. ही गीता प्रगट करण्याकरता देवाने काय कुरुक्षेत्रावर अर्जुनाला ज्ञान सांगितलं. का, अज्ञान पसरलं होतं, अज्ञानाच्या नाशाकरता ज्ञान सांगितलं. रामानं चला वशिष्ठांच्या गुरुकुलात असताना रामाचे आणि त्यांचे संवाद जे आलेले त्यातूनही बराचसा ज्ञानाचा काय झालेला आहे, विस्तार झालेला आहे. म्हणजे अनेक ग्रंथ काय देवाच्या काळातही लिहिले जातात किंवा देवाकडून ज्ञान सांगितलं जातं आणि त्यामुळे काय होतं, अज्ञानाचा नाश होतो. अज्ञानाचे अंधारे गिळून निघाले. अज्ञानाचा जे अंधार पसरला होता तो काय करतो, मी नष्ट करतो. अधर्माची अवधी तोडी, दोषाची लिहिली झाडी, सज्जना करवी गुढी सुखाची उभवी. अधर्माची अवधी तोडी, अधर्माची जी वेळ आहे ती मी तोडून टाकतो. अवधी म्हणजे एक घटिका, जो घडा भरलेला आहे अधर्माचा तो नष्ट करतो. दोषाची लिहिली झाडी, दोष जे पसरलेले लिहिले गेलेले ते मी पूर्ण झाडतो. सज्जना करवी गुढी सुखाची उभी, सज्जना करता सुखाची गुढी उभवी. सुखाची गुढी मी काय करतो, उभा करतो. गुढी म्हणजे काय, आपण गुढी पाडव्याला उभा करतो ती गुढी म्हणा वा झेंडा म्हणा. सज्जना करवी गुढी सुखाची उभवी, सज्जना करता मी सुखाची गुढी उभा करतो. अजून काय करतो देवा, दैत्याचे कुळी नाशी, साधूचा मान घेऊशी, धर्मासी नीतीची सेज बरी.
दैत्याची कुळी नाशी, दैत्याचं काय करतो, कुळ नष्ट करतो, संपूर्ण कुळाचा उद्धार केलेला आहे महाराज. साधूचा मानगविषयी म्हणून कृष्णाचं वर्णन करताना ज्ञानोबरायाने 10व्या एक ओळी घातलेली. नुगडता बालपणाची फुली, जेने मिया अदानवी सृष्टी केली. संपूर्ण सृष्टीवरील दानव जात मारले ते महाराज देवाने. कधी? नुगडता बालपणाची फुली, लहान असतानाच महाराज. बालपणाची जी फुली असते 18 वर्षापर्यंतची, ती सुद्धा उघडली नव्हती. 12 वर्ष तिथे तो बंद, संपूर्ण दैत्य मारून टाकले ते. म्हणजे दैत्याची कुळे नाशी, दैत्याची कुळाचा नाश करण्याकरता देव अवतीर्ण होतात. साधूचा मान घेऊशी, साधू जे आहेत, सज्जन आहे, त्यांचा जो अपमान या दैत्याकडून झालेला आहे, त्यांना त्यांचा मान पुन्हा प्राप्त करून देतो. अनेक जन्मामध्ये देवाने हेच काम केलेले आहे. साधूंचा जो अपमान झाला, त्या अपमानाचा प्रतिशोधा करता वा दैत्याच्या कुळाच्या नाशाकरता देव अवतीर्ण होतात. धर्मासी नीतीची सेजवरी, धर्म सेज भरी म्हणजे काय, लग्न लावतो. आणि धर्माचं आणि नीतीचं, धर्म हा नीतियुक्त असला तर, नीतीने धर्म चालला तर त्याला महत्व आहे महाराज. नाहीतर धर्म आणि नीती हे दोन्ही वेगळे नाही राहू शकत. धर्म नीतीनुसार पाहिजे व नीती धर्मानुसार पाहिजे. नीती करत असताना, न्याय करत असताना तो धर्मानुसार झाला पाहिजे आणि धर्म करत असताना तो न्यायानुसार झाला पाहिजे. म्हणून धर्म आणि नीती यांचं एकत्रीकरण, लग्न करणं म्हणजे काय, सेजवरी म्हणजे एकत्रीकरण करणं. धर्म आणि नीती ही सोबत चालली पाहिजे. आता काय झालंय, धर्म विषय वेगळा झालाय आणि नीती विषय वेगळा झालेला आहे. कारण संविधान धर्मावर नाही चालत ना, देशच धर्मावर चालत नाही तर संविधान धर्मावर कसं चालत. तर नीती वेगळी आहे आणि धर्म वेगळा आहे. परंतु देव जेव्हा अवतीर्ण होतात, देव म्हणतात मी धर्म आणि नीती दोघाला काय करतो, एकत्र करतो. अजून काय करतो, मी अविवेकाची काजळी, फेडून विवेक दीप उजळी, तै योगिया पाहे दिवाळी निरंतर. मी अविवेकाची काजळी, दिव्याला जी काजळी आलेली आहे ती कशाची आहे, अविवेकाची आहे. विवेक रूपी दिव्याला अविवेकाची काजळी आलेली आहे, ती काजळी फेडून, ती काजळी फेडतो आणि विवेक दीप उजळी, विवेक रूपी जो दिवा आहे त्याला काय करतो, प्रज्वलित करतो. तै योगी पाहे दिवाळी निरंतर. त्यावेळेस महाराज योगी पुरुषाला निरंतर दिवाळी असते. तुम्हाला वर्षात एकदा दिवाळी असते, पण योग्याला, ज्ञानाला म्हणा किंवा भक्ताला म्हणा, दररोज दिवाळी महाराज, दररोज दिवाळी. का? कारण देवाने अविवेक त्याच्या जीवनातला काढून टाकलेला आहे आणि विवेक रूपी दिवा त्याच्या जीवनात लावलेला आहे, म्हणून त्याला दररोज दिवाळी आहे. तै योगी पाहे दिवाळी निरंतर. जो सुखे विश्वकोंदे, स्वधर्म जगी नांदे, भक्ता निगती दंदे सात्विकाची. स्वसुखे विश्वकोंदे, स्वसुखामध्ये विश्व कोंदून जातं. तो धर्म जगी नांदे, आपला जो धर्म आहे तो जगामध्ये नांदू लागतो. आणि भक्ता निगती दंदवे सात्विकाची, भक्ता सात्विकाची दंदवे निगती. आणि भक्ताला काय, सात्विकाच्या पांठ्या फुटू लागतात, द्वंद्व निघू लागतात. द्वंद्व शब्दाचा अर्थ सात्विक भावाची पडदा किंवा फांट्या, डहाळ्या इथं म्हटले तर सात्विकाचे डहाळ्या निघतात. म्हणजे झाडाला जशी फांदी निघते नवीन, तशी याला सात्विक भावाची काय होती, अष्टसात्विक भावाची म्हणा, फांद्या फुटू लागतात. तै पापाचा चळू फिटे, पुण्याची पहाट फुटे, जय मूर्ती माझी प्रगटे धनुर्धरा पंडुकुमारा. तै पापाच्या चळू फिटे, तेव्हा पापाचा जो अचळ म्हणजे डोंगर आहे तो फिटतो, पुण्याची पहाट फुटे, पुण्याची सकाळ होते. आणि हे केव्हा होतं तर, जय धनुर्धरा पंडुकुमारा माझी मूर्ती प्रगटे, जेव्हा माझी मूर्ती प्रगट होते, मी सगुण होतो, साकार होतो, त्यावेळेस काय काय होतं, पापाचा अचळ फिटतो आणि पुण्याची पहाट फुटते. पापाचा अचळ फिटे, पुण्याची पहाट फुटे, जय मूर्ती माझी प्रगटे धनुर्धरा. ऐसिया काजा लागी अवतरे मी युगायुगी, परी हेच ओळखी तो जगी विवेकिया. ऐसिया काजा लागी, अशा कामा करता मी युगी युगी अवतरे, युगायुगाला मी काय होतो, अवतीर्ण होतो. परी हेच ओळखी तो जगी विवेकिया, परंतु असं जो जाणतो, म्हणजे देव धर्माच्या रक्षणाकरता, अधर्माच्या नाशाकरता, साधूचा मान गिवसण्याकरता, दैत्याच्या कुळाचा नाश करण्याकरता अवतीर्ण होतो, असं जो कोणी जाणतो तो कोण आहे, विवेकी आहे, असं भगवान ज्ञानोबराय म्हणतात. आपली वेळ झालेली आहे, 9व्या श्लोकापर्यंत आपण आलेलो आहे. तरी आता प्रसाद घेऊ.
पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरुदेव महाराज की जय. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे तोषो निमज द्यावे पसाय दानही जे खांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मरती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो विश्वस्वधर्म सूर्य पाहो जो जे वांचल तो ते लावो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदी आली अणभर तव मंडळी भेटतो या हुता चला कल्पतरुचे अरब चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमेजाला छन मार्तंड देता पहिन हे सर्वाई सदा सज्जन स्वैरे होतो किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी तिनी लोकी भजतो आदि पुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकिये दृष्टा दृष्ट विजय होवा वेजी एक मने श्री विश्वेश्वरावो हा होईल दान पसावो येणे बरे ज्ञान देवो सुखिया झाला येणे बरे ज्ञान देवो सुखिया झाला येणे बरे ज्ञान देवो सुखिया झाला विठ्ठल 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 पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. सद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरुजोग महाराज की जय. रामकृष्ण हरी महाराज.